आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। महाराष्ट्र जनहित लोकशाही संघटना कार्यालयाचे उद्घाटन संपन्न। उल्हासनगर कॅम्प नंबर 5 मध्ये भाटिया चौक जवळ महाराष्ट्र जनहित लोकशाही संघटनाच्या कार्यालयाचे उद्घाटन 29 ऑक्टोबर 2025 रोजी करण्यात आले। या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय गायकवाड असून या कार्यालयाच्या माध्यमातून पॅनल क्रमांक 17 मधील नागरी सुविधाबाबत स्थानिक नागरिकांच्या तक्रारी असल्यास या कार्यालयातून त्या तक्रारीचे निवारण करण्यात येणार असल्याची माहिती विजय गायकवाड यांनी दिली। या प्रसंगी विजय गायकवाड यांनी पत्रकारांना माहिती दिली की पॅनल 17 मध्ये एक नवीन उमेदवार निवडून आला पाहिजे असे नागरिकांचे म्हणणे आहे, म्हणून स्थानिक नागरिकांनी विश्वास टाकून मला निवडणूक लढण्यासाठी प्रेरित केले असून त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला मी तडा लागू देणार नाही असेही पत्रकारांना सांगितले। तसेच पत्रकारांनी त्यांना आपण कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार आहात हा प्रश्न विचारला असता त्यांनी पत्रकारांना उत्तर दिले की जो पक्ष स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची हमी देईल त्या पक्षातून मी निवडणूक लढवेल। मला कोणत्याही पक्षाने समर्थन व उमेदवारी दिली नाही तरी सुद्धा मी निवडणूक लढणार हा माझा निर्धार पक्का आहे, कारण नागरिक माझ्या पाठीशी आहे असेही त्यांनी स्पष्ट केले। यावेळी अनेक पदाधिकारी व मान्यवर तसेच शेकडो महिला व कार्यकर्ते उपस्थित होते। सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि इथं जनसंपर्क कार्य खुलला आहे। त्याचं कारण असं आहे की येणाऱ्या जे निवडणुका आहेत तर त्या उद्देशाने हा जनसंपर्क कार्य उघडलेला आहे। आणि विषय असा आहे की इकडचे स्थानिक जे अगोदरचे एका नगरसेवक होते त्यांचं दुर्लक्ष आणि इकडचे जे रहिवासी आहे ते आज काही वर्षापासून खूप सफर होत आहे। तर त्यांचे जे छोट्या छोट्या समस्या आहेत, पाणी झालं, नाली झाली, त्यांना गार्डन व्यवस्थित मिळत नाही, रस्त्याची दुरावस्था, तर हे सगळं बघतात आमच्या पॅनलचे काही लोकांनी, जसे माझे आईसारखे आहेत, भाऊ आहेत, बहीण आहेत, त्यांनी एक माझ्यावरती एक विश्वास दाखवला असा की दादा तुम्ही स्वतः या टायमाला उभे राहा, आम्ही सर्व तुमच्या सोबत आहे। तर त्या सगळ्यांचा शब्दाला एक मी मान देऊन एक पाऊल पुढे टाकलं आहे। आणि मी या सर्वांना एक सांगतो की त्यांनी जी मला संधी दिली मी नक्कीच त्या संधीचं सोनं करून त्यांना दाखवेल आणि त्यांचे जे काही समस्या आहे ते त्यांच्या सोबत राहून त्यांच्या खांद्याला खांदा देऊन ती समस्या दूर करण्याचा मी माझ्या परीने पूर्ण प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळेल। राजकारण नवीन आहे, काय अनुभव राहणार आणि कसा ही निवडणूक पार पडणार? मी राजकारणात नवीन जरी असलो तो माझा जो अनुभव आहे लोकांमध्ये वावरण्याचा, आता मला माहिती आहे की त्यांची जी समस्या आहे त्यांची काही जास्त समस्या नाही, समस्या खूप छोटी आहे, पण कोणी ती समस्या सोडवण्याचं कोणी लक्ष देत नाही। तर माझ्यापर्यंत जे काय होईल मी त्यांच्या समस्या सोडवण्याचा पूर्णपणे हे करेन। हा जो प्रभाग हा एसी पडणार आहे, हा इथले जे बलाढ्य नगरसेवक त्यांनी 25 कोटीचा निधी आणलेला आहे, विकास केला, नाव केला। आता तुम्हाला सर्वांना माहिती का विकासाच्या नावाखाली विकास झालेला नाहीये। आणि हा जो इथं जो एससी जो रिझर्व आहे जो गेल्या वर्षी पण होता आणि या टायमाला पण तो रिझर्व राहणार आहे, ज्या परीने कॅल्क्युलेशन आहे। तर मला एकच सांगायचं आहे की जो आतापर्यंत ज्या नगरसेवकांनी नाही केलं, जे त्यांना फक्त आश्वासन दिले की आम्ही हे करू ते करू, ते कुठेतरी जनता नाराज आहे। आणि जर मला या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर मला साथ दिली, जर मी निवडून आलो तर त्यांचे जे राहिलेले काम आहे जे त्यांचे झाले नाही ते माझ्या परीने मी 100% पूर्ण करायचं हे करेन। निवडणूक संघटनेच्या नावावर लढवणार का एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करणार? आता माझ्या पार्टीचे जनता आहे ते ठरवतील की मी पक्षातनं जायचं की बिना पक्षाचं जायचं। जशी पुढे मला संधी मिळेल त्या हिशोबाने मी कुठलाच एक पक्ष जर मला चांगला वाटला, जे माझ्या नागरिकांचे जर त्यांनी प्रश्न सोडवण्यामध्ये मला जर आश्वासन दिलं की तुम्ही आमच्या सोबत या, तुमचे जे काही कामं असेल ते आम्ही करू, जर त्यांनी आम्हाला आश्वासन दिले तर आम्ही नक्कीच कुठल्या तरी एका चांगल्या पक्षामध्ये जाऊ, नाहीतर आमची तयारी तर अशी आहे की आम्ही निवडणूक जरूर लढणार। तुम्ही तुमच्या मुलीला सर्व काही दिलं असेल, भरपूर प्रेम केलं असेल, पण तिची नजर वाचायला चुकलात। बाबा, तुम्ही तुमच्या लाडक्या तराची नजर वाचायला चुकलात। पाषाण आला,
भेद स्वराज्याचा, जातीसाठी नव्हे मातीसाठी. उठ तरुणा, जागा हो, नव स्वराज्याचा धागा हो. या सायकिक मुलाला मुलगी देण्यापेक्षा मुलीच्या गळ्यात धोंडा बांधून विहिरीत ढकलून देऊ तिला आम्ही.